हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज मी करते आहे केराटिन ट्रीटमेंट, बोटॉक्स प्री ट्रीटमेंट केराफाईनची. आणि त्याच्यासाठी प्रोसिजर अशी आहे की फर्स्ट आपल्याला शॅम्पू करावा लागतो. तर शॅम्पू करून माझं झालेलं आहे आणि आता पॅड ड्राय करायचं आहे पूर्ण हेअर. सो हे ड्राय करून आपल्याला हे सेकंड जे आहे ते लावायचं आहे. तर आता हे ब्लो ड्राय अँड ड्राय चालू आहे माझ्या हेअरचं. तर केराटिन और बोटॉक्स ट्रीटमेंटबद्दल बोलायचं झालं तर केराटिन ट्रीटमेंट कधी करतात जेव्हा आपले हेअर खूप फ्रिझी झालेले असतात, खूप ड्राय झालेले असतात आणि ट्रीटेड हेअर असतं. जसं मी स्मूथनिंग केलं होतं 2 इयर्स बॅक. तर त्याच्यानंतर मी टचअप पण नव्हतं केलं आणि काहीच केलं होतं. हेअर स्पा पण रेग्युलरली माझे काही झाले नव्हते. माझे हेअर खूप जास्त ड्राय अँड फ्रिझी झालेले. त्यामुळे मग मी आता मला सजेस्ट केलं शॉपमध्ये की तू केराटिन ट्रीटमेंट कर ॲडव्हान्स स्मूथनिंग. जर ह्याला वेल मेंटेन ठेवलं तर हे 1.5 इयर्सपर्यंत राहतं. आणि स्मूथनिंग पण माझं 2 वर्ष तरी राहिलं होतं. खूप चांगलं स्मूथनिंग झालं होतं. सेकंड ॲप्लिकेशन क्रीम आहे. तर हे असे हेअर जे आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करून असे सेक्शन्स केलेले आहेत. आणि सेक्शन्स करून ही आता जी सेकंड क्रीम मी दाखवली ती अप्लाय करतो आहे. ही क्रीम जी आहे ऑलमोस्ट 45 to 50 मिनिट्स ठेवायची आहे सो दॅट हेअर ॲब्झॉर्ब करेल ते प्रोटीन. ही प्रोटीन ट्रीटमेंट आहे फॉर हेअर अँड इट गिव्स अ नॅचरल लुक, नॅचरल स्ट्रेट लुक ऑल्सो. सो टॉकिंग अबाउट मी कुठे करते हे, सो हे मी करते आहे ॲपल प्रोफेशनल सॅलॉन अँड स्पा, खांदा कॉलनीमध्ये सेक्टर 7मध्ये आहे. हे आमचंच शॉप आहे, तिथे मी करते. आणि तुम्ही पण इथे जर तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात अँड यू स्टे इन पनवेल, खांदा कॉलनी, न्यू पनवेल, करंजाडे, इथे जर राहत असाल तर नक्की 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 आमच्या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि आमचे जे सर्विसेस आहेत ते सगळे अवेल करा. आमचे सर्विसेस स्पेशल आहेत. ईच सर्विस हॅज इट स्पेशल अँड युनिक वे. म्हणजे आपल्याकडे जे हेअरकट होतं, आपल्याकडे जे शेविंग होतं ते सगळं काही वेगळं आहे. तुम्ही एकदा या आणि एकदा एक्सपिरियन्स करा तर तुम्हाला तो डिफरन्स समजेल. आपले रेट्स खूप मिनिमल आहेत. जे नॉर्मल रेट्स आहेत तेच आहेत. 150 फॉर हेअरकट आणि 100 फॉर शेविंग, हेच आपले बेसिक रेट्स आहेत. बाकी हेअर स्पा फॉर मेन अँड वुमेन दोन्ही होतं. आपलं जे आहे ते युनिसेक्स आहे, त्यामुळे इथे लेडीज पण येऊ शकतात, जेंट्स पण येऊ शकतात. काही लोकांना थोडंफार हेजिटेशन असतं, त्यामुळे आपण ही पार्टिशन पण ठेवलेलं आहे फॉर लेडीज. आणि बाकी इथे आपल्या रिमेनिंग चेअर्स आहे, ती रिमेनिंग आपली सिटिंग आहे. तर मी पूर्ण तुम्हाला शॉपचा पण टूर देईन आणि आपल्या प्रोडक्ट्सबद्दल पण माहिती देईन. आपण सगळे प्रोफेशनल प्रोडक्ट्स ठेवतो. इथे काही प्रोडक्ट्स आम्ही ठेवलेले आहेत. हे आहेत आपले प्रोडक्ट्स. मी थोडे इन डिटेलमध्ये पण प्रोडक्ट्स दाखवीन आणि तुम्हाला शॉपची टूर देईन. अंटिल देन कीप वॉचिंग. तर आता हे घ्यायचं असतं आणि ह्यानी माझे हेअर ते पूर्ण व्रॅप करणार. ही एक प्रोसिजर आहे. हे असे हेअर जे आहेत ते व्रॅप करताय. हे असं पूर्ण कवर करणार माझे हेअर. 45 to 50 मिनिट्स हे ठेवणार. जी केराटिन ट्रीटमेंट आहे ती आपण करतोय ती केराफाईनची करतोय. सो
केराफाईनमध्ये हे स्टेप्स आहेत. हे असं कवर करून ठेवायचं. यहाँ पे बच गए. लावले होते तर ते आता काढले आपण. आणि नेक्स्ट स्टेप आहे की फुल ड्राय करायचे हेअर. सो आता हे जे तुम्हाला दिसतं हे पूर्ण ड्राय करणार. सो आता पहिले पूर्ण ड्राय करून घेतलेले आहे. आता ब्लो ड्राय करतोय. ब्लो ड्राय केल्यानंतर आयनिंग करायची आहे आणि ती एक लास्ट स्टेप आहे आयनिंग. आयनिंग नंतर झालं. तर हे होतं केराफाईनचं केराटिन ट्रीटमेंट. सिम्पल आहे, टाईम पण जास्त लागत नाही, म्हणजे स्मूथनिंगला थोडा जास्त टाईम लागतो. डिफरन्स हाच आहे की स्मूथनिंग हे तुम्हाला पूर्ण स्ट्रेट लुक देतं. केराटिन ट्रीटमेंट ही प्रोटीन ट्रीटमेंट फॉर द हेअर आहे. सो त्याच्यात खूप डिफरन्स आहे स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग आणि केराटिनमध्ये. बोटॉक्समध्ये पण डिफरन्स आहे. तर तुमचे जर केस थोडेफार फ्रीझी झाले आहेत, एकदम ड्राय झाले आहेत आणि तुम्हाला नॅचरल स्ट्रेट लुक द्यायचा आहे तर तुम्ही केराटिन ट्रीटमेंट करू शकता. पण तुमचे केस नॉर्मल आहे, चांगला व्हॉल्यूम आहे तर तुम्ही स्मूथनिंग करू शकता. स्मूथनिंग थोडं जास्त टाईम लास्ट होतं, दॅट इज 1.5 years इफ हँडल्ड वेल. आणि केराटिन ट्रीटमेंट जी आहे ती तुमच्या हँडल करणारं आहे त्याला एकदम नॅचरल लुक येतो. स्मूथनिंगला जसा स्पिन्ससारखा लुक येतो, त्याच्यात ह्याला तसा नाही येत. आपले नॅचरल जसे केस असतात ना स्ट्रेट, तसा लुक येतो. सो ही होती आमची केराफाईनची केराटिन ट्रीटमेंट. फायनल लुक मी तुम्हाला एकदा दाखवते. आता हेअर वॉश आज करायचं नाही आहे, आफ्टर 48 hours हेअर वॉश करायचं आहे. बिकॉज त्याचे प्रोटीन आहे ते पूर्ण ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे केसांमध्ये. असं स्टेप आमची झालेली आहे आयनिंग करून. एकदम स्लीक अँड स्ट्रेट लुक आलेला आहे. स्लीक केराटिन लुक केराफाईनचा. अरे तर हा आहे माझा केराटिन स्लीक लुक फ्रॉम केराफाईन आणि खूप मस्त आहे याचे रिझल्ट्स. तुम्ही पण ट्राय करू शकता. अँड सेकंडली ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की टाईम ह्याला कमी लागतो जसं मी सांगितलं. आणि 48 hours नंतर हेअर वॉश करायचे त्याच शॅम्पूनी. तुम्हाला मी शॅम्पू पण दाखवते. सो हा आहे त्याचा शॅम्पू आणि हा आहे त्याचा कंडिशनर. सो ह्याच्याने आपल्याला हेअर वॉश करायचं आहे आफ्टर 48 hours. तर मी तुम्हाला जसं सांगितलेलं की मी तुम्हाला शॉपची टूर दाखवेन, पण आता थोडाफार मला जास्त लेट झालेला आहे आणि मला तेवढा टाईम नाही आहे की मी शॉपची टूर देईन, पण मी थोडीशी नक्कीच देईन. सो हे आहे शॉप. आम्ही लाईट्स वगैरे सगळे ऑफ केलेले आहेत. आणि प्रोडक्ट्सचं सांगायचं गेलं तर आपल्याकडे रिच फील आहे. त्यानंतर आपण फेस वॉश हे जॉयचे यूज करतो. त्याच्यानंतर आपल्याकडे फ्रूट फेशियल पण आहे, सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप्स. अँड आपल्याकडे आहे हे दुसरं नेचर्सचं, हे नवीन आहे फेशियल किट. हे खूप जास्त चालतं आणि खूप जास्त डिमांड आहे ह्याला आणि ट्रेंडिंग पण आहे. ऑल नॅचरल. त्यानंतर आपल्याकडे डिटॅन आहे, नेचरचंच फेशियल किट्स आहेत. त्यानंतर आपल्याकडे हे स्मूथनिंगचे क्रीम्स आहेत. त्यानंतर हे आपल्याकडे हेअर कलर्स आहेत.
ऑल हेअर कलर्स, आणि जर तुम्हाला कुठला स्पेसिफिक हेअर कलर पाहिजे तर ते पण आपण मागवून देतो. मग आपल्याकडे हे VLCCचं फेशियल किट आहे, कोरियन फेशियल्स पण आहेत आपल्याकडे, ऑक्सी लाईफ आहे, शेनाज हुसेन आहे, देन नेचर्स अगेन रिच फील, आणि कोरियन फेशियल जसं मी तुम्हाला इथे दाखवलं नाही नीट, हे कोरियन फेशियल आहेत आपल्याकडे. असं आहे आपलं शॉप, आणि तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही नक्की विजिट करा. इट इज इन सेक्टर 7 खांदा कॉलनी. थँक्यू फॉर वॉचिंग.